तर हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते तुमचं आपल्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मी एकदम मजेत आहे. आंघोळ झाली तुझी? हां, कशा दिसतंय मग? छान. इथे मी ब्लाऊज शिवत होते आणि तेवढ्यात ते आले ड्युटीहून. त्यांना भूक लागली होती, मग त्यांना मी खायला पोहे केले. त्याच्यानंतर मी इथे चहा ठेवला आणि लगेच त्यांना चहा दिला आणि तेवढ्यातच अन्वीची बस आली होती. अन्वी आल्यानंतर तिने चेंज केलं. म्हणे मम्मा मला भूक लागली आहे. मग मी तिला खायला पोहे दिले, यांना चहा. वियांचं इथं दूध पिणं चालू होतं आणि या दोघांचं चालूच राहतं. ती म्हण आहे ना, एकूण एकायचं पटतही नाही आणि एकूण एकाशिवाय कटतही नाही, असं चालू राहतं. याच्यातलं नेमकं लहान कोण आहे मोठं कोण आहे तेच कळत नाही मला. तर मी आज आले परत हळदी कुंकाला माझ्या मैत्रिणीच्या घरी. आणि हळदी कुंकाला म्हणजे 3-4 दिवस झालं सारखं चालू आहे हळदी कुंकू हळदी कुंकू. आणि यावेळेस 8च दिवस हळदी कुंकू आहे. त्याच्यामुळं सध्या शनिवारपर्यंतच आहे, त्याच्यामुळं चाललंच आहे. माझ्या मैत्रिणीला मी खूप दिवसापासून माझ्या घरी ये म्हणत होती, पण त्या आल्या नाही. आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या आज माझ्या घरी आल्या. त्या भरपूर दिवस झाले बोलवतात, पण आता माझ्याकडे का वेळ नसतं. काय होतं, विहान छोटा आहे, परत अन्वीचं राहतं, त्यांचं टिफिनचं राहतं आणि मेन म्हणजे ब्लाऊज शिवायचं राहतं. भरपूर ब्लाऊज राहतात शिवायला, त्याच्यामुळं येणंच होत नाही. त्या भरपूर म्हणजे इथं आल्यापासून मी फक्त एकटाच आलेली आहे त्यांच्या घरी. बांगड्या गळ्यात घालते खुशी. सचिन रावचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. तुम्ही घ्या आता. लागत होती कुंकू, त्यात पडल्यावरती सतीश रावांचं नाव घेते, भाग्य वाचते. अरे वा, खूपच. आणि सुगड्यांचा मान. राहुल रावांचं नाव घेते हळदी कुंकाचं. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, सचिन रावांचं नाव घेते, अन्वी यांची आई. लक्ष्मीला सोन्याचा साज, सचिन रावांचं नाव घेते, हळदी कुंकू आहे आज. रात्रीचं वियांचं असं खेळणं चाललं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.